बागलांचा, सदैव जनतेसोबत। शासनाच्या कृषी विरोधी धोरणांमुळे दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करत असल्यानं देशाचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे। शेतकरी आत्महत्येचा लागलेला कलंक पुसण्यासाठी आणि या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शेतकरी संघटनेतर्फे सटाणा येथील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। या निमित्तानं विविध मागण्या देखील सरकारकडे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडनीस यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्येची नोंद 39 वर्षांपूर्वी साहेबराव करपे यांची झाली। ही आत्महत्या 19 मार्च रोजी झाल्यानं दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग आंदोलन केले जात आहे। त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे संगोपन करणाऱ्या आधार तीर्थ येथील बालके आंदोलनात सहभागी झाले होते। गेल्या काही वर्षांत आर्थिक विवंचनेतून शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत। आज शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण 90% वरून 10 ते 15% आलं आहे। मात्र शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण काही कमी झालं नाहीये। त्या निषेधार्थ किसान पुत्र आंदोलनातर्फे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी गेल्या 9 वर्षांपासून किसान पुत्र आंदोलन 19 मार्चला अन्नत्याग आंदोलन राबवण्यात येते। कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू असा आहे, 19 मार्च 1986 रोजी देशातील पहिल्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली। कधीपासून आत्महत्याचं सत्र थांबलं नाही, वाढत गेलंय। शेतकऱ्यांचं शेती करण्याचं प्रमाण कमी झालं, परंतु आत्महत्याचं प्रमाण थांबलं नाहीये। जर या आत्महत्या अशाच चालल्या तर एक दिवस देश संपल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 9 वर्षापासून किसान पुत्र संघटनेचे अमर हबीब यांनी हे अन्नत्याग आंदोलन चालू केलं। 3 वर्षापासून मी इथे करतोय, हे 3रं वर्ष आहे। तर या वर्षी जरा स्वरूप चांगलं आलं। सत्यशोधकवाल्यांनी मला सहकार्य केलं, त्याच्यामुळे चांगलं मला प्रतिसाद भेटलं। मुंजवाडवाल्यांचं तर 2 वर्षापूर्वी मुंजवाड आरेवाल्यांचा प्रतिसाद होता, यंदा चांगला प्रतिसाद भेटला। मी फक्त ठिणगी लावण्याचा प्रयत्न केला 3 वर्षापूर्वी, ते ठिणगीचं आज स्वरूप एवढं झालं। तसंच अण्णासाहेब, मी आणखीन एक ठिणगी अशी 3 वर्षापूर्वी लावलेली की हर घर तिरंगा। तिरंगाला माझा विरोध नाही आहे, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य नाही या देशात। जोपर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य भेटणार नाही तोपर्यंत मी माझ्या घरावर तिरंगा लावायच्या ऐवजी शेतकरी संघटनेचा झेंडा लावतोय। तर माझं स्वप्न आहे असं आहे, यावर्षी 15 ऑगस्टला कमीत कमी आपल्या नाशिक जिल्ह्यात 5 लाख शेतकरी संघटनेचे झेंडे घरोघर लागले पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे। त्या दिवशी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला स्वातंत्र्य भेटेल, त्या दिवशी आम्ही अभिमानाने तिरंगा लावू। पण जोपर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी संघटनेचा झेंडा लावणार आहे। जसं हा कार्यक्रम मी यशस्वी केला तसंच तो बी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला सगळ्यांनी सहकार्य करतील ही अपेक्षा व्यक्त करतो।